ठीक आहे. आजचा टॉपिक आहे बघा इम्युनिटी. काय टॉपिक आहे? इम्युनिटी. आता सध्या महामारी चालू आहे, तर महामारीच्या काळामध्ये तिकडं तिकडं हेच चालू आहे की बाबा इम्युनिटी जनरेट झाली पाहिजे, हार्ड इम्युनिटी आली पाहिजे, ऑटो इम्युनिटी आली पाहिजे, अशी इम्युनिटी आली पाहिजे, तशी इम्युनिटी आली पाहिजे. सरकार काय करू लागलंय, असं करू लागलंय, सरकार तसं करू लागलंय, सरकारचा हा प्लॅन आहे, तो प्लॅन आहे. नेमकी ही इम्युनिटी काय भानगड आहे, आज आपण नीट प्रकारे बघूया. कारण काय माहिती का, इम्युनिटी असणं कधीही चांगलं असतं. ठीक आहे. जितकं तुम्ही आतून स्ट्रॉंग असाल तितकंच तुम्ही इतर बाहेरीय शत्रूशी लढू शकता. तुम्हाला इंटरनली स्ट्रॉंग असणं फार गरजेचं असतं. तुम्ही बाहेरच्या शत्रूशी एक वेळेस मुकाबला तोपर्यंत नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही आतून स्ट्रॉंग नाही असत. ठीक आहे. हे तर स्लोगन झाले. कशाचे स्लोगन झाले? बऱ्याचशा जाहिरातीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या सुद्धा असतात. ठीक आहे. पण एक्झॅक्ट इम्युनिटी काय वर्क करते, ती काय करते, तिचा आपल्याला फायदा कसा होतो, तिचे काय प्रकार पडतात, कुठली इम्युनिटी कधी वापरते, नेमकी आपल्या इम्युनी सिस्टममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात, आपल्या ब्लड सेल्स काय काम करतात, आपल्या ब्लड सेल्समध्ये प्रोटीन जनरेट होतात की आणखीन काही जनरेट होतं, अँटीजेन काय आहे, तुम्ही अँटीजेन टेस्ट ऐकत असाल, अँटीबॉडी टेस्ट काय आहे, नेमके ह्या सगळ्या गोष्टी काय करतात तुम्ही ऐकत असाल. ठीक आहे. पेपर म्हणा किंवा जर चॅनल न्यूज चॅनल बघत असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ऐकू येत असत. ठीक आहे. तर आज आपण आपला इम्युनिटी बद्दलचा प्रवास सुरू करू की त्याच्यात आपल्याला कळत की नेमकं इम्युनिटी आपण कशाला म्हणतो. ठीक आहे. तर इम्युनिटी कशाला म्हणायचं, द बॉडी इज एबल टू डिफेंड इट सेल्फ फ्रॉम दीज फॉरेन एजंट. समजा आता दीज आलं इथे शब्द, सॉरी, काय म्हणे की आपली बॉडी एबल टू डिफेंड इट सेल्फ फ्रॉम फॉरेन एजंट. हे दीज शब्द नाहीये, हा दीज शब्द जो आहे ना हा नाहीये, हे रॉंग आहे. ओके. द बॉडी इज एबल टू डिफेंड इट सेल्फ फ्रॉम मोस्ट ऑफ द फॉरेन एजंट. फॉरेन एजंट म्हणजे काय, अशी गोष्ट किंवा फॉरेनर आपण म्हणतो. काही लोक बाहेरच्या देशातून आपल्या देशात आले तर आपण त्यांना काय म्हणतो, फॉरेनर. फॉरेनर म्हणजे काय, ते इथले नाही, ते बाहेरचे. तसंच आपल्या बॉडीमध्ये काही ठराविक केमिकल, काही ठराविक ऑर्गॅनिझम, काही ठराविक बॅक्टेरिया, काही ठराविक व्हायरसेस असतात जे आपल्या शरीरात नॅचरली असतात. ठीक आहे. खूप वर्षापासून मानवी शरीरात त्यांचा वास आहे किंवा राहतात ते. पण काही असे बॅक्टेरिया किंवा काही असे व्हायरस किंवा काही असे फंगी, काही अशी प्रोटोझोन्स आहेत जे आपल्या शरीरामध्ये नाही आहेत, ते आपल्या शरीरामध्ये एंटर करतात. अशा गोष्टींना आपण काय म्हणतो, फॉरेन पार्टिकल्स, फॉरेन एजंट. ठीक आहे, बाहेरचे. मग ह्या बाहेरचे एजंट कधी कधी आपल्या शरीराच्या स्किनला म्हणा, आपल्या शरीराच्या इंटरनल बॉडी पार्टला म्हणा किंवा ओव्हरऑल आपल्या बॉडीला म्हणा काय करतात, हार्म करतात. तर अशा हार्म करणाऱ्या फॉरेन एजंट पासून बचाव करणाऱ्या तंत्राला आपण काय म्हणतो, इम्युनिटी म्हणतो. द ॲबिलिटी ऑफ द होस्ट टू फाईट डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. इम्युनिटीला काय म्हणायचं मग सरळ सरळ, द ॲबिलिटी ऑफ होस्ट. होस्ट म्हणजे काय, आपण. होस्ट म्हणजे काय, आपण म्हणजे एखादा माणूस, त्या माणसाची ॲबिलिटी आहे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमशी फाईट करण्याची, तिला काय म्हणायचं मग, इम्युनिटी. ठीक आहे. तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचदा काय होतं, तुम्ही बाहेर जातात, बऱ्याचदा तुमच्या शरीरामध्ये पॅथोजन येतात. पॅथोजन आल्याच्या नंतर काय होतं, पॅथोजन आल्याच्या नंतर तुमची इम्युनिटी काय करते, त्याच्या विरुद्ध ऍक्ट करायला लागते. ऍक्ट करते अकॉर्डिंगली, ती अँटीबॉडीज बनवणार, अकॉर्डिंगली असे केमिकल सिक्रेट करणार की जेणेकरून तुम्हाला त्या फॉरेन पार्टिकलमुळे डिसीज होत नाही आणि तो तिथल्या तिथंच क्लिअर केला जातो. तर मग अशा वेळी तुम्हाला कळत बी नाही की तुमच्या शरीरात पॅथोजन आला होता आणि तुमच्या बॉडीनं त्याला नष्ट पण करून टाकलं. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात, इम्युनिटी सिस्टम करत असते बॉडीमध्ये जी असते. ठीक आहे. हिला काही ब्रेनची गरज पडते का बरं, काय म्हणतात त्याला, रिस्पॉन्ड करण्यासाठी. इम्युनिटी सिस्टमला ब्रेनची गरज पडते का, तर उत्तरे नाही, अजिबात नाही. जर तुमच्या शरीरामध्ये फॉरेन पार्टिकल डिटेक्ट झाला, ब्लड स्ट्रीममध्ये म्हणा, कुठे पण म्हणा, की ॲटोमॅटिकली इम्युनो सिस्टम त्याच्यावर ऍक्ट होती आणि त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. दोन प्रकारचे इम्युनिटी आहेत बघा, आपण मेजरली बघू. पुढे क्लासिफिकेशन दाखवतो मी पुढच्या स्लाइडवर. दोन प्रकारच्या कोणत्या आहेत, सॉरी, इन्नेट इम्युनिटी आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड.
बघा इथे एक मस्तपैकी छानसा चार्ट दिलाय मी तुम्हाला. इकडे बघा, इकडच्या लेफ्ट हँड साईडला इननेट इम्युनिटी काय, इनबोर्न नॉन स्पेसिफिक डिफॉन्स मेकॅनिझम. डिफॉन्स झालं इथं, इथं डिफेन्स मेकॅनिझम पाहिजे. काय, इनबोर्न. इनबोर्न म्हणजे तुम्हाला जन्मतःच ती मिळालेली असते. ठीक आहे. हेरिडेटरी म्हणजे तुमच्या आजोबा, आजी, वडील यांच्यापासून, आई यांच्यापासून आलेली सुद्धा असू शकते. आणि नॉन स्पेसिफिक असते. तिचं काही असं टार्गेट नसतं की असं आहे, तसं आहे, तसं आहे, असं ऍक्ट करायचं, तसं ऍक्ट करायचं, असं झालं तर हे केमिकल टाकायचं, तसं झालं तर ते केमिकल बनवायचं, अँटीबॉडीज बनवायच्या, असं नसतं तिच्यामध्ये. तिच्यामध्ये काय असतं, नॉन स्पेसिफिक. तिच्यामध्ये काही स्पेसिफिकपणा आढळून येते. इट प्रोव्हाइड्स 4 टाइप्स ऑफ बॅरियर टू एंट्री ऑफ फॉरेन एजंट टू द फॉरेन एजंट इन टू द बॉडी. काय म्हणे की हे अँटीबॉडी वगैरे तर नसतात म्हणे हिच्यामध्ये. इन्नेट इम्युनिटीमध्ये अँटीबॉडी बनवणं किंवा एखादं केमिकल रिलीज करणं ह्या गोष्टी इन्नेट इम्युनिटीमध्ये येत नाही. मग काय काय येतात बरं, यांनी काय सांगितलंय की हे शरीरामध्येच काही असे घटक तयार होतात तुमच्या की जे काय करतात, फॉरेन पार्टिकलला तुमच्या शरीरामध्ये येऊन येते. पहिलं आहे बघा त्याच्यामध्ये फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियरमध्ये काय काय येतं, स्किन, म्युकस मेम्ब्रेन. काय म्हणे, स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. ठीक आहे, स्किन माहिती आहे तुम्हाला. आता तुमच्या ब्लड स्ट्रीम किंवा ब्लड वेसल्स असतात, त्याच्यावर कोणाचं कव्हरिंग आहे, इपिथेलियल किंवा असं म्हणाल तुम्ही, माहिती मला, तुम्ही शिकलेले इपिथेलियल लेअर असते, इनर लिनियन, हे ते काही गरज नाही. आपल्याला ब्लड सेलवर रफली जर म्हटलं तर स्किनचं कव्हर असतं. एखादा फॉरेन पार्टिकल डायरेक्ट ब्लड सेलमध्ये जाऊ शकतो का, किंवा ब्लड स्ट्रीम मध्ये जाऊ शकतो का, आपला नाही का, कारण स्किनने कव्हर केलेले. ठीक आहे. तर हे काय झालं, फिजिकल बॅरियर. बऱ्याच ठिकाणी म्युकस मेम्ब्रेन असतात. म्युकस मेम्ब्रेन असतात जे काय करतात, फॉरेन पार्टिकलला आतमध्ये जाण्यापासून रोखतात. म्युकस तुम्हाला माहिती एकदम चिकट पदार्थ असतात की त्याच्यातून काय होतं, एंट्री नाही होत. बऱ्याचदा तुम्ही सेलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असतं बघा, बरोबर आहे. सेलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन असतं. काही जे असतात, तुम्हाला सांगितलं होतं मी, काय सांगितलं होतं बघा, हायड्रोफोबिक आणि हायड्रोफोबिक असतात बघा काही, आणि काही हायड्रोलिटिक असतात बघा, बरोबर आहे नाही, पार्टिकल्स. हायड्रोफोबिक काय असतात, रिपेअर होऊन जातात. हायड्रोलिटिक काय होतात, येत असतात. यांचं सगळ्यांचं मेकॅनिझम आपण बायोमॉलिक्युल्स हे सेल चॅप्टर मध्ये बघितलंय माझ्यासमोर, सेल आणि सेल ऑर्गनेल्स चॅप्टर मध्ये. हा, सेल आणि सेल ऑर्गनेल चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे. हे सगळे काय झाले, फिजिकल बॅरियर झाले तुमची. त्याच्यानंतर फिजिओलॉजिकल बॅरियर काय असतं, पीएच. पीएच म्हणजे काय आहे रे बाबा, पीएच म्हणजे तुमच्या शरीरामध्ये किती, तुमचं शरीरातलं जी पण एखादी गोष्ट आहे ती ऍसिडिक आहे का बेसिक आहे. ठीक आहे. तसं जर टेक्निकली जर केमिस्ट्रीनुसार जर म्हटलं, पीएच काय, द निगेटिव्ह लॉगेरिथम ऑफ नंबर ऑफ रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. हे आपल्याला काही कळणार नाही जोपर्यंत मी आयोनिक इक्विलिब्रिया चॅप्टर घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. सरळ सरळ गोष्ट आहे, पीएच जर एखाद्या गोष्टीचा कमी असेल तर ती ऍसिडिक असते, पीएच जर तिचा जास्त असेल तर ती गोष्ट बेसिक असते. सिंपल फॉर्म्युला, पीएच कमी ऍसिडिक, पीएच जास्त बेसिक. ठीक आहे. तर फिजिओलॉजिकल बॅरियर काय असतं, पीएच. आता पीएच कुठं असतं बरं, आपल्या शरीरामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस असतात. काय असतात, गॅस्ट्रिक ज्युसेस असतात. जेव्हा तुम्ही अन्न डायजेस्ट करून, म्हणजे अन्न खातात, चावतात, चावल्यानंतर ते अन्न नलिकेमार्फत तुमच्या पोटामध्ये येतं, स्टमकमध्ये येतं. जसं ते स्टमकमध्ये एंटर करतं, त्याला 100% टोटली 100% कॉन्सन्ट्रेटेड HClC ट्रीट केल्या जातं पोटातल्या. ठीक आहे. 100% कॉन्सन्ट्रेटेड HClC काय केलं जातं, त्या खाल्लेल्या अन्नाला ट्रीट केलं जातं. त्याच्यानंतर मग त्याचं ब्रेकडाऊन मेकॅनिझम सुरू होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर फिवर मध्ये काय, मग ताप येणे. कधी कधी काय होतं, तुमच्या जर शरीरामध्ये एखादा बॉडी मध्ये फॉरेन पार्टिकल आला तर तुमची बॉडी हीट करायला लागते. तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे की बाबा, एन्झाईम्स जे असतात ते 38 डिग्री पासून काय करतात, 38-39 डिग्री पासून डिजनरेट व्हायला लागतात. त्यांचे काय होते, वर्किंग थांबते. तर असंच एखादं एन्झाईम खाद्यपदार्थ म्हणा किंवा श्वसनामार्फत तुमच्या शरीरात आला, असा एखादा एन्झाईम जो हार्मफुल आहे, मग त्याला जर डिॲक्टिवेट करायचं तर कधी कधी आपली बॉडी काय करते, स्वतःचं टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न करते, की जेणेकरून ते एन्झाईम काय होईल, डिजनरेट होऊन जाईल. ठीक आहे. तर ते हे होतं. सलाइवा जर तुम्ही जर एक विचार केला तर माणसाची सलाइवामध्ये तिचा DNA सुद्धा असतो म्हणतात. आणि माणसाच्या एखाद्या प्राण्याला जर चावला जोरात तर तो मरू पण शकतो म्हणजे.
मी कुठं असं वाचलं होतं बाबा की माणसानं सापाला चावला तर मरतो. आता नेमकं मला पक्क नाही माहीत, पण ठीक आहे. सलायवा पण काय करते, एक प्रकारे आपल्याला डिफेन्स मेकॅनिझम मध्ये मदत करते बऱ्याच ठिकाणी. ठीक आहे. टीयर्स, आता टीयर्स काय करतात बरं, टीयर्स आपल्याला खूप सारं डिसइन्फेक्टन करण्याचं काम करतात. सर कस काय, आम्ही तर रोज रडतो म्हणा आणि आम्हाला काय डिसइन्फेक्टन होत आहे का म्हणा आमचे डोळे. तर तसं नसतं बघा. काय असतं माहिती का, आपल्या ज्या डोळे असतात, आपल्या डोळ्याच्या खालच्या साईडला अश्रुग्रंथी असतात, टीयर ग्लँड असते. काय असते, टीयर ग्लँड. ही टीयर ग्लँड तुमच्यामध्ये जे सॉल्ट असतात त्या सॉल्टचं एक थोडंसं असं डायल्यूटचं पाणी तुमच्या डोळ्याच्या काय म्हणतात त्याला, कॉर्निया किंवा हा इरिसच्या याच्यामध्ये येत असतं सतत. तुम्ही जसे जसे पापण्या बंद चालू करतात तसं तसं काय होतं, टीयर ग्लँड तिचं सिक्रिशन तुमच्या डोळ्यात सोडते. हे डोळ्यात सिक्रिशन जेव्हा डोळ्यात येतं तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये धूळ म्हणा किंवा एखादं काय म्हणता येईल, एखादं धूळचे पार्टिकल्स म्हणा किंवा बॅक्टेरिया किंवा एखादे फंगस जर तुमच्या डोळ्याच्या आसपास जर चिटकलेली असेल तर तिला ती त्याच्यासोबत वाहून नेते आणि ती आपल्या काय करते, ब्लड स्ट्रीम मध्ये आणून हे करायला, डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे एक प्रकारे तुमचे टीयर्स काय करतात, तुमचे डोळ्याला इन्फेक्शन पासून वाचवतात. बऱ्याच लोकांचं अश्रू होत नाही, जे म्हातारे झालेले असतात किंवा कोणाला रिॲक्शन झालेली असते, काय म्हणतात त्याला, त्यांच्या अश्रुग्रंथी डॅमेज असतात. आता माझ्या घरीच एक्झाम्पल आहे या टीयर्सचं. ठीक आहे. माझ्या वडिलांना अश्रू तयार होत नाही कारण त्यांच्या अश्रुग्रंथी डॅमेज झालेले आहेत. तर त्यांना बाहेरून अश्रू टाकावं लागतात की जेणेकरून त्यांचे डोळे हे राहतील, काय राहतील, निर्जंतुक राहतील एकदम. त्याच्यासाठी काय करावं लागतं, मग बाहेरून ड्रॉप्स आणावं लागतात कंटिन्युअसली म्हणजे दिवसामधून जवळजवळ 20 ते 25 वेळा ते ड्रॉप टाकावं लागतात. कारण आपण बघा पापण्या जसं जसं करतो तसं तसं आपलं डिसइन्फेक्ट होत राहतात डोळे. त्यांचे होत नाही कारण त्यांनी पापणी जरी केली तर त्यांच्यातून अश्रू ग्रंथीतून अश्रू येत नाही. अशा वेळी त्यांना काय करावं लागतं, साठी ड्रॉप्स भेटतात, ते ड्रॉप्स टाकावं लागतात. ठीक आहे. असे 10 वर्षापासून ते काम चालू आहे. एनिवे, पण ते काही असं हे नाही, म्हणजे आजारच आहे म्हणा त्याला, एक स्टीवन जॉन्सन सिंड्रोम म्हणतात. ठीक आहे. एवढं तुम्हाला काही आता सध्या गरज नाही. तुम्ही जेव्हा पीजी कराल आय मध्ये, डोळ्यांच्या याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला स्टीवन जॉन्सन सिंड्रोम काय असं ते माहिती आहे. मला अवघं माहिती कारण घरचंच केस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, सेल्युलर बॅरियर. काय, सेल्युलर बॅरियर. सेलमध्ये काय असतात, तुमचे बॅरियर्स असतात. जसं की मोनोसाइट्स, पॅगोसाइट्स, हे काय एक प्रकारच्या सेल्स आहेत, पॅगोसाइट्स, मोनोसाइट्स. त्याच्यानंतर पीएमएनएल म्हणजे काय रे, याला म्हणतात पॉलीमॉर्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट. एक प्रकारच्या इम्युनो सेल्स असतात बघा. हे आपण ह्युमन फिजिओलॉजी अजून घेतलेलं नाही, त्याच्यामुळे काय झालंय, हे जे रक्तातल्या पेशी आहेत यांचे नाव आहे ते. ठीक आहे. मोनोसाइट, पॉलीमॉर्फो ल्युकोसाइट, पॉलीमार्फो इकडे मला पॉलीमार्फो न्यूक्लिअर ल्युकोसाइट. ठीक आहे. ठीक आहे. याचा फुल फॉर्म आहे, सध्या काही गरज नाही, येईल तुम्हाला पुढे तेव्हा पाठवून दे. नॅचरल किलर सेल. काही काय असतात, किलर सेल्स म्हणून काम करतात. एखादा फॉरेन पार्टिकल दिसला की त्याला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. जसं जेव्हा आपले समजा कोरोना व्हायरस आहे म्हणा, कोरोना व्हायरसवर जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट दिल्या जाते, ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर कोरोना व्हायरस डेड होऊन जातो. डेड झाल्याच्या नंतर तो शरीरामध्ये राहतो. तो शरीरामध्ये राहिल्याच्या नंतर त्याला शरीरातून गायब करणं किंवा त्याला नष्ट करणं, ब्लड आपलं स्वच्छ करणं किंवा शरीर स्वच्छ करणं, याच्यासाठी काय करतात, त्या नॅचरल किलर सेल्स कामात येतात. ठीक आहे. ते डेड झालेला व्हायरस आपल्या शरीरामध्ये तसाच राहतो बऱ्याच दिवस. त्यासाठी आपल्याला मग आपले जे WBC असतात, पॅगोसाइट्स असतात, ते काय करतात, मग एक 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 डिस्ट्रॉय करत जातात त्या. ठीक आहे, त्या व्हायरसला. बरं, सायटोकायनिन बॅरियर. सायटोकायनिन बॅरियर म्हणजे कशाला तुम्ही एक कन्सिडर करू शकता बरं, सायटोकायनिन बॅरियर. जसं की सायटोकायनिन बॅरियर मध्ये इथं काय सांगितलं, इंटरफेरॉन्स. इंटरफेरॉन्स काय करतात माहिती का, एक प्रकारचं असं, समजा तुमच्याकडे फॉरेन पार्टिकल आलेले, जसं की व्हायरस आलेला आहे. तर व्हायरस आल्याच्या नंतर समजा हे सायटोकायनिन बॅरियर म्हणजे एक प्रकारचे फिजिकल बॅरियर असतात. फिजिकल बॅरियर्स काय करतात, हे की त्या व्हायरसला किंवा त्या पॅथोजनला रेप्लिकेट होऊ देत नाही. रेप्लिकेट होऊ देत नाही म्हणजे त्याचं
वाढ होऊ देत नाही, त्याची काय करतात, वाढ होऊ देत नाही, त्याला तितकंच त्याच्या लिमिटमध्येच ठेवतात, त्याची ग्रोथ नाही होऊ देत. त्याची ग्रोथ नाही झाली तर मग त्याच्यानंतर काय होतं, मग तो ऍक्टिव्ह नाही होत किंवा जास्त लवकर वाढत नाही, स्प्रेड होत नाही त्याच्या शरीरामध्ये. ठीक आहे, तर ह्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर ॲक्वायर्ड. ठीक आहे, ॲक्वायर्ड दुसऱ्या टाईप कोणता आहे, इननेटमध्ये कळालं आपल्याला की इननेटमध्ये काय असतं, फिजिकल बॅरियर्स असतात, त्याच्यानंतर टीयर्स, पीएच, फीवर अशी गोष्टी असतात. ठीक आहे, बरं. इकडे ॲक्वायर्डमध्ये काय, ॲडॅप्टिव्ह किंवा डिफेन्स, स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम काय असतं म्हणे, ॲडॅप्टिव्ह. एक तर ते ॲडॅप्ट केलेले असतात, म्हणजे काय अनुकूल साधलेलं असतं कशाशी तरी आपण. ठीक आहे, एखादा फॉरेन पार्टिकलला आपण काय करतो, शेक हँड करतो, त्याला म्हणतो बाबा राहा माझ्या शरीरात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असं पण होऊन जाऊ शकतं. एखाद्याला म्हणतो चाल, नाही चालणार म्हणजे नाही चालणार, निकालने का मतलब पहिली फुरसत से निकालने का, असं पण असतं. तर दोन्ही गोष्टी असतात. बघूया मग. इट इज अ स्पेसिफिक अँड मेडिएटेड बाय अँटीबॉडीज दॅट मेक द अँटीजन हार्मलेस. काय करतात म्हणे, मेडिएटेड बाय म्हणजे कोणामुळे ही चालते ही ॲक्वायर्ड इम्युनिटी, अँटीबॉडीजमुळे. काय करतात, अँटीजन. अँटीजन म्हणजे त्यांना म्हणतात की ज्यांच्यामुळे डिसीज होतो. तर त्या अँटीजनला काय करतात, न्यूट्रलाइज करून टाकतात. ठीक आहे, काय म्हणतील, भाऊ गपचूप आमच्यासारखं राहायचं आहे तर राहा, नाही तर निघायचं. जर राहायचं हो म्हटलं तर राहू देतील, नाहीतर नाही. त्यांना काय करतात, अँटीजनला हार्मलेस करून टाकतात. युनिक फीचर ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी आर स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ अँड मेमरी. बरं, काय काय म्हणे ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय 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 गोष्टी येतात म्हणे, काय काय फीचर्स आहे म्हणे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. ठीक आहे, लाईट गेली आहे बघा, ऑन मस्तपैकी याच्यावर घेण्याचा हाच फायदा आहे. लाईट गेलेली असली तरी माझं लेक्चर काही थांबलेलं नाही, मस्तपैकी लॅपटॉपवर चालू आहे. ठीक आहे, याला म्हणतात टेक्नॉलॉजी. एनिवे, तर काय फीचर आहे म्हणे ॲक्वायर्ड इम्युनिटीचं. ॲक्वायर्ड इम्युनिटीचं स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीच्या वेळेस, समजा पर्टिक्युलर पॅथोजन आलं, जसं सर्दीचा पॅथोजन तुमच्या शरीरात आला तर त्यावेळी पर्टिक्युलरच अँटीबॉडीज बनणार. ठीक आहे, एखादा जर पॅथोजन डिझॉल्व्ह करण्याची क्षमता जर तुमच्या ब्लडमध्ये किंवा तुमच्या एखाद्या काय म्हणतात त्याला बॉडी फ्लुइडमध्ये असेल तर तेच फ्लुइड त्या पॅथोजनवर वापरलं जातं. म्हणजे त्यांचं ठरलेलं असतं मेकॅनिझम. कसं आपण जसं जसं मोठं होत जातो तसं तसं आपल्या इम्युन सिस्टीमला बऱ्याच गोष्टीची जाणीव होते. मग ती काय करते, एखादा समजा सर्दीचा पॅथोजन आला की ती त्याच्यासाठी आधी ज्या इम्युनिटी बनवल्या त्याच बनवत असते. ठीक आहे, कारण तिला माहीत झालेलं असतं. म्हणजे स्पेसिफिसिटी असते त्याच्यात, ज्याचं त्यालाच देणार ते, जो ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये त्याच समजवतात. डायव्हर्सिटी. ठीक आहे, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. जर सर्दीची वेळेस जी अँटीबॉडी असेल ती तुम्हाला खोकल्याच्या वेळेस चालेल का, नाही, ती खोकल्याच्या वेळेस वेगळ्या प्रकारची अँटीबॉडी. ठीक आहे, त्याच्यानंतर ताप आला तर वेगळे अँटीबॉडीज बनतील, किंवा इतर काही गोष्टी झाल्या, समजून घे हिव ताप आला, डेंग्यू झाला, तर ती त्यानुसार काय करते, हे करते, काय म्हणतात त्याला, आपले अँटीबॉडीज तयार करते. त्याच्यामुळे तिच्यात डायव्हर्सिटी. एक ते एकच अँटीबॉडी सगळ्यांना नाही, एक दवा सबको नहीं चलती है यहाँ पे, हर किसी के लिए स्पेसिफिक दवा होती है. ठीक आहे, सर्दीची गोळी खोकल्याला नाही चालत, असं म्हणू शकता. सर्दीची गोळी कॅन्सरला नाही चालत. ठीक आहे, असं म्हणूया. जर असं दूरचं खोकला आणि सर्दी एकच आहे. नाही तर तुम्ही म्हणाल सर विक्स ॲक्शन 500, सर्दी के 6 लक्षणों से राहत, झालं मग माझं तर कल्याणच झालं मग. ठीक आहे, बरं. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. काय म्हणे, सेल्फ अँड नॉन सेल्फ डिस्क्रिमिनेशन करतात. काय करतात की आपली बॉडी आणि दुसरी बॉडी, या चॅप्टरच्या म्हणजे या इम्युनिटीच्या शेवटच्या सेक्शनमध्ये मी सांगून तुम्हाला सेल्फ आणि नॉन सेल्फ काय. कधी होतं माहिती आहे, सेल्फ आणि नॉन सेल्फचं भांडण. समजा तुमची किडनी, तुमची हार्ट, किंवा तुमची नको XYZ माणसाची, बिचारा जो दुर्दैवी माणसाची, एखाद्या दुर्दैवी व्यक्तीची किडनी, हार्ट किंवा लंग्स किंवा इतर गोष्टी, डोळे खराब झाले, निकामी झाले, त्याला आता काय करतोय आपण, ट्रान्सप्लांट करतोय, देतोय. तर अशा वेळी काय होतं माहिती का, मी तुम्हाला आधी पण सांगितलेले, काय होतं की एखाद्या माणसाचं हार्टचं ऑपरेशन झालं, हार्ट दुसऱ्याचं लावलं, तर त्या माणसाची इम्युनिटी पूर्ण झिरो करून टाकतात. काऊन बरं? कारण त्याचं जे शरीर असतं ते बाहेरच्या व्यक्तीचं जे हार्ट लावलं त्याला काय कन्सिडर करतं, फॉरेन पार्टिकल कन्सिडर करतं.
काय कन्सिडर करतं त्याला, फॉरेन पार्टिकल कन्सिडर करतं. मग ते त्याला म्हणतं की हे आपला नाहीच आहे, हे आपलं हार्ट नाहीच आहे. ठीक आहे, बऱ्याचदा तुम्ही याला त्याला हार्ट देत राहतात, ते काही कामाचं नसतं ते. ठीक आहे, तर ते जे हार्ट ओळखलं जातं ट्रान्सप्लांट केलेलं समजा झालेलं एखाद्या व्यक्तीच्या ह्याच्यात, मग त्याची इम्युनी सिस्टीम काय म्हणती, हे आलेलं हार्ट हे एक प्रकारचं काय आहे, फॉरेन पार्टिकल आहे. मग ते सरळ सरळ त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज बनवायला सुरुवात करते आणि त्या बनलेल्या अँटीबॉडीज त्या हार्टलाच डिस्ट्रॉय करायला लागतात. बघा, तुमची बॉडी तुमच्याच बॉडी ऑर्गनच्या विरोधात जाते, असं होतं. अशासाठी ट्रीटमेंट करावं लागतं. डॉक्टर लोकांना बघावं लागतं ते हार्ट किती कम्पॅटिबल आहे, नाही तर कोणाचंही हार्ट कोणालाही लावता आलं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर मेमरी. लास्ट काय, मेमरी. मेमरी काय बाबा, की बाबा लक्षात राहतं की ह्या वेळेस आपण हे अँटीबॉडी बनवली होती, पुढच्या वेळेस पुढची बनवली. ठीक आहे, पण प्रत्येक वेळी मेमरी कामातच येते का, नाही. एक्झाम्पल काय, कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस किंवा तुमची सर्दी, तुम्हाला एकदा सर्दी झाली की परत कधी आयुष्यात सर्दी झालीच नाही का, नाही, होतेच. तेव्हा ती इम्युनी सिस्टम काय करते, विसरून जाते का, नाही, ती तेवढी इफेक्टिव्हली काम नाही करू शकत. कोरोनामध्ये पण अशा केसेस आलेल्या आहेत. सरकारचं चाललं होतं, काय चाललं होतं की बाबा हे लॉकडाऊन ओपन करा, जे पण कोरोनामध्ये वल्नरेबल लोक आहे, म्हणजे ज्यांना कोरोना होऊ शकतो, अशी भारतामध्ये पॉप्युलेशन साधारण 7 ते 8%. किती, 7 ते 8% पॉप्युलेशन आहे भारतामध्ये की ज्यांना कोरोना व्हायरस होऊ शकतो. सरकारचं म्हणणं आहे की बाकीचे जे लोक आहेत त्यांना जरी इन्फेक्शन झालं तर त्यांच्या आतमध्ये काय होईल, फॉरेन पार्टिकल येईल, त्यांची इम्युनी सिस्टीम काय करण, त्याच्याबद्दल लढन आणि त्या इम्युनी सिस्टीमला नॉलेज येऊन जाईल की अशा प्रकारचं फॉरेन पार्टिकल आपल्या शरीरामध्ये आलं तर हे अँटीबॉडीज बनवलं की आपण त्याला नष्ट करू शकतो. ही एक थेरी आहे जी मी युट्यूबवर कोणीतरी तज्ज्ञ डॉक्टरनं सांगितली, त्याच्यानुसार बोलतोय. याच्यात माझं काही असं योगदान नाही. त्यांचं असं चाललंय की बाबा एक प्रकारचं हे चालू आहे की बाबा हार्ड इम्युनिटी तुमच्यामध्ये जनरेट होऊ द्या. हार्ड इम्युनिटी तुम्ही एकदा जनरेट झाली की काय होईल म्हणे, तुम्हाला कोरोनापासून धोका कमी होऊन जाईल. तुम्हाला ऑलरेडी तुमच्या बॉडीला एक आकलन येऊन जाईल की अशा प्रकारच्या पॅथोजनला आपण अशा प्रकारच्या म्हणजे कोरोना व्हायरस सारख्या पॅथोजनला आपण या प्रकारच्या अँटीबॉडीज म्हणजे जी बॉडी त्याच्यासाठी बनवून त्या काय होईल, सफिशियंट राहील. याला एक्झाम्पल त्यांची स्टडी होती बघा, त्यांनी जी धारावीमध्ये केली. कारण धारावीमध्ये त्या काळामध्ये खूप सारं केसेस कमी झाल्या होत्या. तर केसेस का कमी झाल्या, कारण धारावी एक अशी गोष्ट जागा होती म्हणजे भारताची की तिच्यामध्ये इतकी गर्दी राहते की माणसाने खिशात हात घातला की तो आपल्या आणि दुसऱ्याच्या खिशात हात जाण्याची भीती राहते. म्हणजे इतकी जोडून जोडून घर होते. त्या धारावीमध्ये परत काय झालं की त्या धारावीमध्ये सगळे कॉमन संडास बाथरूम वापरतात दररोजचे, म्हणजे त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्यच नव्हतं. पण काय झालं, सुरुवातीला हळूहळू हळू कोरोनाच्या केसेस येत गेल्या, नंतर एकदम जोरात 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 भरपूर आल्या. त्याच्यानंतर त्याच पिरियडमध्ये तो फैलला, म्हणजे त्या फैलल्याच्या नंतर बरेच जण सस्टेन करून गेले. मग त्याच्यानंतर कोणाला म्हणजे एकदाच खूप साऱ्या लोकांना झाला, त्यातले काही जणांना दिसली, काही जणांना आजारी पडले, पण काही जणांनी त्याच्यावर अँटीबॉडी तयार करून टाकली. मग त्याच्यामुळे मग काय झालं, बऱ्याच जणांमध्ये रेझिस्टन्स आलाय, असं त्यांचं त्या स्टडीमध्ये म्हणणं होतं. क्लिअर आहे. तर त्याच्यामुळे काय चालू आहे, हार्ड इम्युनिटी लोकांमध्ये जनरेट करण्याचं काम चालू आहे की जेणेकरून जर लोकांमध्ये हार्ड इम्युनिटी जर जनरेट झाली, आता मग शेवटी करोना काय एक प्रकारचा सर्दी पडशासारखंच आहे. पण याच्यामध्ये काय होतं म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं की कॉमन कोल्ड आणि करोनामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की कॉमन कोल्ड लंगशी त्याला काही घेणं देणं नाही, कोरोना डायरेक्ट लंगवर अटॅक करतो. ठीक आहे, त्याच्यामुळं काय होतं, श्वास घ्यायला तकलीफ होते, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, मी आत्ता कोणाचं जरी एक स्टेटस पाहिलं लेक्चर चालू करताना, त्याच्यामध्ये सांगितलं की हार्टचं काम काय आहे, हार्टचं काम आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस, O2 आणि CO2चं एक्सचेंज करणं, हे हार्टचं काम आहे. बरं, असं जर झालं बिचारं लंग्स काय करणार, तो म्हणून साला मी तर मूर्खच आहे. हार्ट जर एक्सचेंज ऑफ गॅसेस करतो तर मी काय करतो, मी गोट्या खेळतो. ओके, असे कसलेही व्हिडिओ यूट्यूबवर बघू नका, ऑथेंटिक बघा, करेक्ट बघा, चांगले नॉलेज असणाऱ्या सरचे बघा, ज्यांचं काही नाव झालेलं आहे अशा लोकांचं बघा. आता आमचं नाव नाही झालंय, आम्ही नवीनच आलोय मे बी, पण आमचा प्रयत्न राहतो की ऑथेंटिक माहिती तुम्हाला देण्यात यावी. कारण तुम्हाला याच्यात प्रश्न आला नीटमध्ये की बाबा एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन लंग्स, हार्ट, लिव्हर, किडनी,
तर तुम्ही काय करणार, तुम्ही तर ते लेक्चर पाहिलं तर तुम्ही हर्ट मारून येणार आणि हर्ट मारून आलं की तुमचा हार्ट फेल होणार, तुमचा टेम्पररी थोड्या वेळासाठी होईल, ठीक आहे. तर तसं नाही झालं पाहिजे. चालेल जरा नीट, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मग ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये दोन प्रकारची इम्युनिटी आहेत बघा, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल आणि आर्टिफिशियल, बरं ठीक आहे. नॅचरल काय, ॲक्वायर्ड नॅचरली काय होते म्हणे, ती तुम्हाला जन्मताच येऊन जाते, एकदम आपोआपच तुम्ही समजून जातात. जसं तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा आहे लाईफमध्ये की तुम्हाला सांगावं नाही लागलं, तुम्ही समजून गेलेले आहेत कसं करायचं, मोबाईल कसा वापरायचा. मला नाही आठवत कोणी क्लास लावला असं मोबाईल चालवायचा, पण सगळेजण मस्त शिकून गेलेले, ॲक्वायर्ड केलंय तुम्ही ते, ठीक आहे. ॲक्वायर्डमध्ये पण दोन प्रकारच्या गोष्टी आहेत नॅचरली ॲक्वायर्डमध्ये, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. बरं, ॲक्टिव्हमध्ये काय, ॲक्वायर्ड बाय एक्सपोजर टू द डिसीज. जेव्हा तुम्हाला एखादा आजार होतो, सध्या काय चालू आहे, कोरोनाबद्दल तेच चालू आहे की कोरोना ज्याला झालाय तो काय झाला, त्याला डिसीज ॲक्वायर्ड झाला आहे. त्या डिसीज ॲक्वायर्ड झाल्याच्या नंतर तो काय करतोय, औषध उपचार घेतोय आणि शिकून जातोय की ह्या कोरोना व्हायरसला डील कसं करायचं. मग काय झालं, नॅचरल ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड, ठीक आहे. ॲक्वायर्डमध्ये हे कोणतं येतं, मग या साईडचं येतं, हे कोणतं येतं, या साईडचं येतं. मग ॲक्टिव्ह इम्युनिटी नॅचरली ऑकर्ड झाली. ॲक्वायर्ड कशी झाली, तुम्हाला नॅचरली झाली, नैसर्गिक. कशामुळे झाली, ॲक्वायर्ड बाय एक्सपोजर टू द डिसीज. तुम्ही जेव्हा तुम्हाला तो डिसीज झाला तेव्हा तुम्हाला कळलं की अशा पद्धतीला अशा प्रकारे करायला जातं, म्हणजे एक प्रकारचं कळून जातं. बरं, पॅसिव्ह. पॅसिव्ह काय, स्वतःहून तुम्हाला दिल्या जाते, नॅचरली दिल्या जाते, स्वतःहून दिल्या जाते. खास करून याला म्हणतात आईचं दूध. बघा बऱ्याच याच्यात आपल्या टीव्हीवर जाहिराती लागतात बघा, अमिताभ बच्चन वगैरे की काय, जन्म की आधे घंटे बाद बच्चे को माँ का दूध देना जरुरी होता है, ठीक आहे. आईच्या दुधामध्ये भरपूर पहिल्यांदा जे दिल्या जातं तेव्हा त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे हे असतात म्हणे की म्हणजे एक इम्युनिटी देण्यासाठीच्या जे हे असतात म्हणे, काय म्हणतात, सिक्रेटरी गोष्टी त्या त्याच्यात असतात म्हणे. नॅचरली ही टेंडन्सी आलेली आहे म्हणे इव्होल्युशनरी प्रोसेसमध्ये. ही काय झाली, पॅसिव्ह, स्वतःहून दिलं. आईनं काय केलंय, स्वतःहून तिने स्वतः डेव्हलप केली, त्या लहान बाळांना नाही, त्याच्या मदरने काय केलेली आहे, त्याला ती ट्रान्समिट केली. त्याच्या मदरची जी इम्युनिटी आहे ती तिच्या बाळाकडे काय केली, त्या मदरने ट्रान्समिट केली. तर हे काय झालं, नैसर्गिकरित्या झालं. मग आता आर्टिफिशियली ॲक्वायर्ड बघा काय काय येतं, तर इकडं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड, इंड्यूस बाय अस ऑर मॅन, म्हणजे आपल्याला काय केलं, आर्टिफिशियली. आर्टिफिशियल माहिती तुम्हाला, मानव निर्मित म्हणतात त्याला. बरं, कसं आहे, ॲक्टिव्ह मध्ये काय, इंड्यूस बाय वॅक्सिनेशन. काय म्हणे, इंड्यूस बाय वॅक्सिनेशन म्हणजे तुम्हाला लसीकरण केलं जातं बघा भरपूर. माझ्या याच्यावरनं बाळ जन्मल्याच्या नंतर त्याला 4 ते 5 वेळा लसीकरणाला घेऊन जातात, 5 वर्षाचा होतं 5-6 वेळा, किती वेळा तरी घेऊन जातात. आता मला काही माहित नाही, आय एम अनमॅरिड, आय डोंट नो, ठीक आहे. तर मग हे काय, मग ऍक्टिव्ह इम्युनिटी, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह पार्टी, की तुम्ही स्वतःहून ऍक्टिव्हली गेले, लस टोचून घेतली, ऍक्टिव्हली. सगळं पार्टिसिपेशन कसं आहे, ऍक्टिव्हली, क्लिअर आहे की नाही. ऍक्टिव्हली तुम्ही गेलेत इम्युनायझेशनसाठी, वॅक्सिनेशनसाठी, आणि तुम्ही वॅक्सिन टोचून आलेले आहात ऍक्टिव्हली. बरं, मग पॅसिव्हली काय, प्रोव्हाइडेड बाय इंजेक्टिंग परफॉर्म्ड अँटीबॉडी. काय केलेलं आहे म्हणे, पॅसिव्ह मध्ये काय असतं की तुम्हाला बाहेरून अँटीबॉडीज घुसवल्या जातात, जसं की प्लाझ्मा थेरपी. सध्या काय चालू आहे, प्लाझ्मा थेरपी. ही प्लाझ्मा थेरपी काय, कोरोनावाली, ही पॅसिव्ह आहे, आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी, ठीक आहे. नॅचरली ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे तुम्ही स्वतः त्या कोरोना बाधित झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतः जी इम्युनिटी जनरेट करताय ती काय झाली, ॲक्टिव्ह इम्युनिटी झालेली आहे. आणि जेव्हा एखादा माणूस कोरोनावर मात करतो आणि त्याचे प्लाझ्मा सेल्स घेतो किंवा त्याच्या अँटीबॉडीज आपण घेतो, बाजूला स्टोअर करतो, आणि एखादा अत्याव्यस्त झालेल्या व्यक्तीला ती प्लाझ्मा सेल त्याच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतो की जेणेकरून त्या रेडीमेड अँटीबॉडीज त्याच्या शरीरातल्या कोरोना व्हायरस सोबत फाईट करायला लागतात. मग ती आर्टिफिशियली ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी झाली. कळलं, या गोष्टी मी तुम्हाला एकदम करंट नॉलेजच्या हिशोबाने शिकवतोय, जेणेकरून तुम्हाला असं नाही पाहिजे की 1857चं नॉलेज घ्यायचं आणि पुढे जायचं. करंट काय घडतंय ही स्पेसिफिसिटी राहते माझ्या शिकवण्याची, की जेणेकरून तुम्हाला मागच्या गोष्टीचं उघडत बसावं नाही लागत, की बाबा बरेच असे अवजार आहेत दिलेले याच्यामध्ये सिलेबसच्या पार्टमध्ये की त्यांचा आता काही रिलेव्हन्स राहिलेलं नाही. कॉलरा आता कुठं केस नाही आहेत की कॉलरा झालाय, आमका झालाय, टमका झालाय, तरी घेतोय. पण हे जे सध्या हे चालू आहे
हे शिकणं फार गरजेचं आहे, कारण बायोलॉजीचं नॉलेज तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये वापरायचं आहे, ते वापरून ते सगळेच जण आता डॉक्टर बनतील नाही बनतील हे नाही सांगू शकत, पण सगळेच जण पुढे चालून एक माणूस तर बनले पाहिजे ज्याला स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचंय सायंटिफिकली माहिती पाहिजे की कोणत्या गोष्टीनं माझी इम्युनिटी स्ट्रॉंग राहील, कोणती गोष्टीमुळे मला इम्युनिटी आली, काय आली, त्याच्या मुलाच्या वेळेस त्याच्या पुढच्या फॅमिलीच्या वेळेस तुम्ही त्या पद्धतीचं डिसिजन घेऊ शकता. ठीक आहे, त्याच्यासाठी करेक्ट आणि कॉन्सेप्च्युअल नॉलेज खूप गरजेचं असतं लाईफ जगण्यासाठी. जर तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला छोटंसं सुईपासून म्हणजे सुईपासून फार मोठ्या मशिनीपर्यंत तुम्ही काहीही बनवू शकता. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे काम करण्याची, फार इम्पॉर्टंट आहे. कॉन्सेप्टला लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट रट्टा मारत बसू नका. 4-4 वेळेस 5-5 वेळेस वाचण्यात काही अर्थ नाही. बरेच जण सांगतात की मला हे पार्ट आहे, मला अख्खा पिरियडिक टेबल पार्ट आहे, मला अमकं पार्ट आहे, त्याने काही नाही होत. कॉन्सेप्ट जर तुम्हाला माहिती आहे, त्या पिरियडिक टेबल मधले तुम्हाला सगळे ॲटॉमिक नंबर, हे नंबर ते नंबर माहिती आहे, पण तुम्हाला सांगितलं की VS-VPR कर बरं, व्हॅलेन्स बॉन्ड, इलेक्ट्रॉन पेअर, रिपल्शन थेरीमध्ये काय होतं काय नाही, तर त्याच्यात माणूस गुंतून जातो. ठीक आहे, रट्टाबाज बनू नका. रट्टाबाज बनण्यात काही नाही. काही गोष्टी असतात म्हणा की त्या लक्षात ठेवाव्या लागतात, नॉलेज बेस असतात, तिथं रट्टा मारणं गोष्ट वेगळी, पण प्रत्येक गोष्टीत रट्टा मारणं अजिबात नाही. ठीक आहे, सहसा कॉन्सेप्ट समजा, कॉन्सेप्ट समजून पुढे गेला तर तुमचंच विजय, बाकी कोण तुम्हाला हरवू नाही शकत. ठीक आहे, मी तर म्हणतो आता ह्या एका पेजमध्ये किंवा ह्या एका स्लाइडमध्ये मी तुमचं अर्ध्याच्या वर शिक्षण हे अर्ध्याच्या वर पुढचा टॉपिकचं सगळं सांगून दिले. तरी काय काय तर इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी काय, नॉन स्पेसिफिक टाईप ऑफ डिफेन्स प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ बर्थ. काय म्हणे की तुमच्या जन्मच्या वेळीपासूनच हे डिफेन्स मेकॅनिझम तुमच्याकडं असतं. बरं, नॉन स्पेसिफिक आहे, असं काही ठराविक नसतं की असं करायचं तसं करायचं. जसं आणखीन एक तुम्हाला सांगतो की नाकामध्ये तुमच्या हे असतात बघा केस. ठीक आहे, हे पण काय असतात बाबा, एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. तुमच्या नाकावर मॅक्सिमम काय म्हणतात त्याला, पोल्युटंट जाऊ नये, खूप सारे पोल्युटंट जाऊ नये, त्याच्यामुळे चाळणी बसवलेली, असं पण म्हणू शकतात. प्रोव्हाइड डिफरंट टाईप ऑफ बॅरियर टू द बॉडी, एंट्री ऑफ फॉरेन एजंट इन टू आवर बॉडी. म्हणजे काय केले, बॅरियर्स पुट केलेले. मग स्किन, म्युकस कोटिंग ऑन इपिथेलियम. इपिथेलियमची लिनिंग असते, कुठं असते, रिस्पायरेटरी ट्रॅकला, जिथं तुम्ही लंग्स मध्ये म्हणजे तुमचं जे श्वसन नलिका असते ना, तिच्या ट्रॅकला इपिथेलियम असते. ती काय करते, जरासं चाळणीसारखा वर्क करते. त्याच्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे जिथून तुम्ही गॅस घेतात, म्हणजे श्वसन नलिका आणि इंटेस्टिनलचा भाग, तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल होतो. त्याला एलिमेंटरी कॅनल सुद्धा आपण म्हणू शकतो, तो त्याचाच भाग येतो. ठीक आहे, युरोजेनायटल ट्रॅक म्हणजे काय, जिथून युरिन पास होते आणि जिथं जेनायटल पार्ट, युरिन आणि जेनायटल पार्टचा जो भाग येतो तुमचा, जेनायटल पार्ट तुम्हाला माहिती, आणि युरिन हा जो ट्रॅक आहे, हा पण ट्रॅक मध्ये काय असतं, इपिथेलियलची लिनिंग असते. मग हेअर इन नोज, हे पण काय एक प्रकारचं फिजिकल बॅरियर. नेक्स्ट आहे फिजिओलॉजिकल बॅरियर्स. फिजिओलॉजिकल बॅरियर्स मध्ये पहिले बघा, ऍसिड इन स्टमक. मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या स्टमक मध्ये काय असतं, 100% कॉन्सन्ट्रेटेड HCl असतं. तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl काय करतं, जेव्हा तुम्ही फूड डायजेशनची प्रोसेस तुमची चालू असते, जेव्हा तुम्ही चावलेलं अन्न पोटामध्ये येतं, आल्या आल्या त्याला काय होतं, 100% कॉन्सन्ट्रेटेड HCl शी ट्रीट केल्या जातं. पेप्सिन ग्लँड्स असतात बघा, ते पेप्सिन ग्लँड काय करतात, सिक्रीट करतात हे काय, HCl. त्याच्याने मग काय होतं, ऍसिडिक हे केल्या जातं, त्या तुमच्या अन्नाला काय होतं, ऍसिडिक पीएच भेटतो, म्हणजे एक प्रकारची ऍसिडशी ट्रीट केल्या जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर सलायवा इन माउथ. जेव्हा अन्न तुमच्या माउथ मध्ये असतं तेव्हा सलायवरी ग्लँड काय करते, ती टोटल त्या अन्नाला असं कव्हरिंग करून टाकते. एक प्रकारचं चावताना तुमची पूर्ण सलायवा काय करते, त्याच्यावर कव्हरिंग करते. दुसरी गोष्ट की सलायवा ही जराशी बेसिक नेचरची असते, बेसिक. ठीक आहे, तर म्हणजे पोटामध्ये ऍसिडची ट्रीटमेंट होणार आणि त्याच्या आधी माउथ मध्ये सलायवरी ग्लँड काय करणार, त्याची बेसची पण ट्रीटमेंट करून टाकणार तुमच्या फूडचं, म्हणजे जेणेकरून तुमचं ऍसिडची पण ट्रीट होऊन जातं आणि बेसची पण होऊन जातं. म्हणजे जे ऍसिडोफिलिक जे असतात त्यांना बेस ट्रीटमेंट केलं तर ते मारणार, जे बेसोफिलिक असतील त्यांना ऍसिड ट्रीटमेंट केलं तर ते पॅथोजन काय होणार, डिस्ट्रॉय होणार. म्हणजे दोन्ही काम काय होतं तुमच्या शरीरामध्ये होतं. कशामुळं, ते फिजिओलॉजिकल बॅरियर. हे कशामध्ये कन्सिडर केलं जातं, फिजिओलॉजिकल बॅरियर.
त्याच्यानंतर टीयर्स फ्रॉम आईज काय करतात म्हणजे डोळ्यामधले अश्रू हे डोळ्यामधले अश्रू काय करतात प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ तुमच्या डोळ्यामध्ये मायक्रोबची ग्रोथ होण्यापासून वाचवतात मी तुम्हाला सांगितलं पिरियडिक स्टरिलायझेशन करण्याचं काम कोण करतं तर हे अश्रू करतात डोळ्यामधले अश्रू पिरियडिक तुमच्या डोळ्याचं स्टरिलायझेशन म्हणजे काय स्टरिलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण करण्याचं काम कोण करतात तर हे डोळे करतात बर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेल्युलर बॅरियर्स मध्ये काय काय येतं सर्टेन टाइप्स ऑफ ल्युकोसाइट WBC म्हणजे सेल्युलर काय काही सेल्स असतात ज्या फाईट करतात पॅथोजन सोबत कोणती WBC ठीक आहे WBC जी तुमच्यासाठी सतत झगडत असते तिचं तुमच्यावर सतत प्रेम असतं ती तुम्हाला सतत वाईट गोष्टीपासून वाचवत असते त्याच्यामुळे WBC चे नेहमी थँक्यू म्हणत राहा त्यांना काय टेक्निकल नाव काय WBC ला ल्युकोसाइट ठीक आहे ब्लड मध्ये ही सेल प्रेझेंट असते बरं त्याच्यानंतर पॉलिमॉर्फोन्यूक्लिओसाइट्स ही पण काय एक प्रकारची न्यूट्रिओफिल्स आहे मध्ये PMNL पॉलिमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट ही न्यूट्रोफिल्स आहे बघा आपण ह्युमन सर्क्युलेशन हा चॅप्टर घेतला नाही सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण जेव्हा ब्लडची माहिती घेऊ ना तेव्हा तुम्हाला कळेल की ब्लड मध्ये ऍसिडोफिल्स बेसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स असे सेल्स असतात ऍसिडोफिल्स म्हणजे ऍसिडिक नेचरचे असतात बेसोफिल्स बेसिक नेचरचे असतात आणि न्यूट्रोफिल्स न्यूट्रल असतात होते ठीक आहे तर यांची आपण तेव्हा तिथे माहिती घेणार आहे मी ते चॅप्टर्स होतील सध्या हे चॅप्टर पूर्ण होते हे युनिट झालं की आपण फिजिओलॉजीच घेऊ ठीक आहे प्लांट फिजिओलॉजी चालूच आहे सर्ट घेत आहे वाटलंच तर मी पण त्याच्यातले काही पॉईंट घेणार आहे चाल बघूया एन्व्हायरमेंटलचं सर घेतील आता मी रिस्पायरेशन घेईन आय थिंक हां बघूया पुढं काय काय होतं मोनोसाइट नॅचरल किलर मोनोसाइट्स काय आहे नॅचरल किलर आहे ओके मोनोसाइट्स काय आहे नॅचरल किलर टाइप ऑफ लिम्फोसाइट पण हे काय ब्लड सेल्सच असतात एक प्रकारच्या जे ब्लडमध्येच असतात ठीक आहे तर त्यांना काय म्हटलं जातं मग लिम्फोसाइट जे असतात त्या नॅचरल किलर सेल्स असतात म्हणजे त्यांचं काय असतं जी पण पॅथोजन किंवा जे पण फॉरेन पार्टिकल आहे त्यांना त्यांचं डिस्ट्रॉय करण्याचं काम हे लिम्फोसाइट्स करत असतात ठीक आहे मोनोसाइट्स नॅचरल किलर्स ठीक आहे सेल्स नॅचरल किलर सेल्स असं पण त्यांना नाव आहे ते तिथंच आपल्याला क्लिअर होऊन जाईल तिथं मी एकदम डिटेल घेईन त्याच्यानंतर मायक्रोफेजेस इन टिश्यू कॅन फॅगोसाइटोज डिस्ट्रॉय मायक्रो बरं ठीक आहे मायक्रोफेजेस इन टिश्यूज बघा टिश्यूमध्ये इम्युनो सिस्टीमच्या काही सेल्स असतात ज्यांना मॅक्रोफॅजेस म्हणतात ठीक आहे ह्या मॅक्रोफॅजेस काय असतात आपल्या टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात कुठे असतात टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात मग टिश्यूमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ह्या सेल्स काय करतात ह्या सेल्स जे पण फॉरेन पार्टिकल किंवा व्हायरसेस आहेत त्यांना एंगल्फ करतात म्हणजे खाऊन टाकतात एकदम आतमध्ये घेतात त्याच्यावर असं काय म्हणताय तुम्हाला अजगर माहिती ना अजगर काय करतो ते शिकाऱ्या भोवती अशी वेटोळे घालून त्याला पूर्ण आतमध्ये जखडून घेतो तसं ह्या सेल काय करतात मायक्रोफेजेस त्या फॉरेन पार्टिकलला किंवा त्या फॉरेन ऑर्गॅनिझमला पूर्ण जखडून घेतात आणि मग त्याला असं क्रश करून टाकतात आतमध्ये ठीक आहे डिस्ट्रॉय करून टाकतात मायक्रोबला टोटली काय करतात डिस्ट्रॉय करून टाकतात ठीक आहे बरं म्हणजे हे एक प्रकारचं डिफेन्स मेकॅनिझम आहे की त्याला मस्त वेटोळा घालून टाकायचं आणि फोडायचं जसं आपला अजगर करतो ठीक आहे बरं त्याच्यानंतर सायटोकायनिन बॅरियर कशाला म्हणायचं रे व्हायरस इन्फेक्टेड सेल सिक्रीट प्रोटीन कॉल्ड इंटरफेरॉन्स व्हायरस इन्फेक्टेड सेल्स काय करतात म्हणे कधी कधी प्रोटीन सिक्रेट करतात त्या प्रोटीनला काय नाव आहे इंटरफेरॉन्स विच प्रोटेक्ट नॉन इन्फेक्टेड सेल म्हणजे हेल्दी सेल फ्रॉम फर्दर व्हायरल इन्फेक्शन म्हणजे समजा तुमच्या एका ठिकाणी काय झालेलं आहे व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे आता ते व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असताना काय होणार आहे व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं असताना ते व्हायरस स्प्रेड इन्फेक्शन इतर सेलकडे स्प्रेड व्हावं नाही म्हणून काय करणार इंटरफेरॉन हे प्रोटीन तिथे टाकल्या जाणार ब्लॉक करणार इतर सेल ज्या हेल्दी सेल आहे त्यांच्याकडं त्या व्हायरसला
ट्रान्समिट होण्यापासून वाचवण्यासाठी काय केलं जातं मग ह्या ज्या व्हायरस इन्फेक्टेड सेल आहे, व्हायरस इन्फेक्टेड सेल हेल्दी सेलला वाचवण्यासाठी काय करतात, इंटरफेरॉन नावाचं प्रोटीन सिक्रेट करतात की जेणेकरून ते व्हायरसचं इन्फेक्शन त्या नॉन इन्फेक्टेड सेल किंवा हेल्दी सेलकडं ट्रान्समिट होणार नाही. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज अ पॅथोजन पेसिफिक. ॲक्वायर्ड इम्युनिटी काय म्हणे, पॅथोजन पेसिफिक आहे. बर जसा पॅथोजन तशी इम्युनिटी. बर त्याच्यानंतर काय म्हणे, वेन आवर बॉडी एन्काउंटर्स अ पॅथोजन, आपली बॉडी जर एखाद्या पॅथोजनशी पहिल्यांदा भेटते, फर्स्ट टाइम, इट प्रोड्युसेस अ रिस्पॉन्स कॉल्ड प्रायमरी रिस्पॉन्स. काय म्हटलं जातं म्हणे की जेव्हा आपली बॉडी पहिल्यांदाच त्या पॅथोजनशी भेटते, म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला सर्दी झाली असेल तर तेव्हा आपली बॉडी काय करते, त्याच्या विरोधामध्ये अँटीबॉडीज बनवायला लागते. अँटीबॉडीज बनवायला लागते. मग पहिल्यांदा एक बनवून ती पाईन त्याच्यावर असर करते का, नाही करत. मग दुसरी बनवून, तिसरी बनवून, चौथी बनवून, मग चौथीनं असर केला. बरं मग तिच्या लक्षात राहतं, काय लक्षात राहतं की पहिल्या 3 काही कामाचे नाही ह्या प्रकारच्या पॅथोजनवर, डायरेक्ट चौथीवाली. मग नेक्स्ट टाइम एन्काउंटर होईल तर ती डायरेक्ट चौथीच बनवणार. ठीक आहे, म्हणजे ही कॅरेक्टराइज बाय काय, मेमरी म्हणे. प्रायमरी रिस्पॉन्स नंतर काय होतं, तिचे मेमरी येऊन जाते, तिच्यामध्ये काय होऊन जाते, मेमरी येऊन जाते. काय येऊन जाते की हां हे कामाचं नाही, हे कामाचं आहे, हे कामाचं नाही, हे केमिकल कामाचं होतं, ते कामाचं नव्हतं, असं होतं तसं होतं, अशी आयडिया तिला काय ते येते. म्हणून ही ॲक्वायर्ड इम्युनिटी काय असते, मेमरी बेस्ड असते, म्हणजे मेमरी असते तिला. ठीक आहे, आणि जेव्हा पण फर्स्ट टाइम तुम्हाला पॅथोजन एंटर करतो तेव्हा जो रिस्पॉन्स क्रिएट करते तुमची बॉडी, हा रिस्पॉन्स काय असतो म्हणे, लो इंटेन्सिटीचा असतो. लो इंटेन्सिटीचा म्हणजे एवढं जास्त महत्त्व देते. जसं जसं त्याची ग्रोथ वाढत जाईल तसं तसा रिस्पॉन्स रेट काय होतो, वाढत जातो. म्हणजे पहिल्यांदा हलक्यातच घेते, हलक्यात घेतलं आणि एखादा निपटला पॅथोजन तर ठीक आहे, नाही घेत निपटला तर मग सेकंड लेवल. ठीक आहे, एकदाच मोठा हल्ला निघाला. बरं सबसिक्वेंट इन्काउंटर म्हणजे नेक्स्ट टाइमचं इन्काउंटर विथ द सेम पॅथोजन इलिसिट अ हायली इंटेन्सिफाईड सेकंडरी किंवा ॲनामनेस्टिक रिस्पॉन्स. ॲनामनेस्टिक रिस्पॉन्स म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिस्पॉन्स, आधीच्यापेक्षा जास्तीचा रिस्पॉन्स. हायली इंटेन्सिफाईड म्हणजे खूप जास्त लेवलचा, हायर लेवलचा. ठीक आहे, काय करते, बॉडी रिस्पॉन्ड करते, म्हणजे पहिल्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा त्याची खोड मोडली नाही का, दुसऱ्यांदा खोड मोडण्यासाठी अजून तयारीनिशी अँटीबॉडीज बनवते, असा त्याचा अर्थ घेऊया आपण. इट इज ascribed to the fact that our body appears to have memory of the first encounter. याच्याहून आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नेहमी की काय, आपल्या बॉडीमध्ये मेमरी असते पहिल्या एन्काउंटरचं, की पहिल्या वेळेस आपण काय काय केमिकल बनवले होते, काय काय नव्हते बनवले, काय काय गोष्टी आपण केल्या होत्या, त्याच्यानुसार तुमची बॉडी काय करते, मग रिस्पॉन्ड करते. म्हणजे पहिला एन्काउंटर वाया जात नाही. तुम्ही जर असं विचार करत असाल, कोणाकोणाला असे डोहाळे लागले असेल की जाऊ द्या बाबा, लॉकडाऊननं आमचं सगळं करिअर खराब करून टाकलं, अमकं करून टाकलं, एक काम करू आता ह्यावेळेस सोडून देऊ आणि पुढच्या वेळेस काय करू, रिपीटरच्या बॅचमध्ये जाऊ आणि हे करू. इथून पुढचे 7 महिने तुम्ही असेच वाया घालवणार, रिपीट करायचं. त्या 7 महिन्यात आधीचे जे 7 महिने, 8 महिने, 10 महिने घालवले किंवा वर्ष घालवलं अभ्यास करण्यात, त्याचा पूर्ण वरवंटा फिरवल्या जाईल. ते रिपीट करायचं नाही करायचं ह्या पुढच्या गोष्टी ते पुढं ठरवू आपण. सध्या हा अटेम्प्ट पूर्ण ताकदनिशी द्या. काय सांगल्या जाऊ की तुम्हाला गरजच नाही पडणार, तुम्ही जेव्हा असलं त्याच गोष्टी होऊन जाईल, त्या दिवशी लक चालून जाईल. 1 वर्ष फुकटमध्ये वाया जाईल ना, 1 वर्ष त्याच्यापेक्षा तुम्ही इतर गोष्टीत एन्जॉय करा. क्लिअर आहे, त्याच्यामुळे असे विचार पण न करू की आपलं रिपीट करायचं, नामकं करायचं, डमकं करायचं. ठीक आहे, ह्याच गोमध्ये तुम्हाला करायचं. बरं, प्रायमरी अँड सेकंडरी इम्युनो रिस्पॉन्स आर कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ 2 स्पेशल टाईप ऑफ लिम्फोसाइट प्रेझेंट इन अवर ब्लड. काय केलं जातं म्हणे, प्रायमरी अँड सेकंडरी रिस्पॉन्स कोणत्या 2 ब्लड सेल्समुळे दिल्या जातात. कोणते ब्लड सेल्स आहेत, त्या लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचे 2 प्रकार, म्हणजे ब्लडमध्ये आहे ब्लड सेल्स. कोणत्या ब्लड सेल्स आहेत, त्या ब्लड सेल्स आहेत ह्या लिम्फोसाइट्स. ब्लड आहे, ब्लडमध्ये सेल्स आहेत, तर कोणत्या सेल्स आहेत, लिम्फोसाइट. आणि या लिम्फोसाइटचे काय प्रकार आहे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट.
B lymphocyte produce an army of protein in response to pathogen into our blood. To fight with them, these proteins are called antibodies. काय म्हणे, बी लिम्फोसाइट एक आर्मी प्रोड्यूस करते. कोणाची, कशापासून बनलेली असते ती आर्मी? प्रोटीन पासून. इन रिस्पॉन्स टू पॅथोजन, त्या पॅथोजनला रिस्पॉन्स करण्यासाठी. ठीक आहे, कुठं बनवते? इन आवर ब्लड. टू फाईट विथ देम, त्या पॅथोजनशी फाईट करण्यासाठी. तर त्या प्रोटीनला काय म्हटलं जातं मग? आपलं अँटीबॉडीज म्हटलं जातं. क्लिअर आहे? ह्या अँटीबॉडीज म्हणजे काय, असं लगे अजीबोगरीब काम नसतं. तुम्हाला एक माहिती आहे, पॅथोजन्स म्हणा किंवा व्हायरसेस म्हणा, हे नेमके काय असतात रे? यांच्यावर एक ऍक्टिव्ह साईट असते बघा, आपण एन्झाईम मध्ये बघितली होती ऍक्टिव्ह साईट. त्या ऍक्टिव्ह साईटवरच काय होते? रिॲक्शन घडत असते. आणि त्या ऍक्टिव्ह साईटला जे लॉक अँड कीचं मेकॅनिझम असतं, बस सेम तसंच अँटीबॉडीवर असतं. अँटीबॉडी काय करते? या पॅथोजनच्या याच्यावर जाऊन चिपकून जाते ऍक्टिव्ह साईटवर. आता त्या पॅथोजनच्या जर ऍक्टिव्ह साईटवर अँटीबॉडी चिपकली तर त्या पॅथोजनला केमिकल रिॲक्शन करता येईल का? जी काय करतो तो, जे काय शरीरामध्ये नष्ट करायचं असतं ते येईल का? डायरेक्ट आपली तिथं अँटीबॉडी चिपकून गेलेली, ती त्याला रिॲक्शनच करू देत नाही. बरोबर आहे नाही? आता त्याला रिॲक्शनच करता नाही आली तर मग तो काय होईल? अल्टिमेटली मरून जाईल. बस हेच काम असतं अँटीबॉडीचं. बरं, टी लिम्फोसाइट देमसेल्स डू नॉट सिक्रीट अँटीबॉडी. टी लिम्फोसाइट काय करतात म्हणे? अँटीबॉडी बनवत नाही. लक्षात ठेवा, बी लिम्फोसाइट अँटीबॉडी बनवतात, टी लिम्फोसाइट अँटीबॉडी बनवत नाही. बट बी सेल्स टू प्रोड्यूस देम. बी हेल्प्स टू काय? टी लिम्फोसाइट काय करतात? बी ला हेल्प करतात काय प्रोड्यूस करण्यासाठी? अँटीबॉडी. टी बनवत नाही, म्हणजे किंग तो नहीं बनेंगे पर हम किंग मेकर बनेंगे. किंग तो नहीं बनेंगे पर हम किंग मेकर बनेंगे. बरोबर आहे नाही? टी लिम्फोसाइट काय करते मग? बी ला हेल्प करते अँटीबॉडीज बनवण्यासाठी. ईच अँटीबॉडी मॉलिक्यूल हॅज 4 पेप्टाइड चेन्स. प्रत्येक अँटीबॉडी मॉलिक्युल्सला काय असतात म्हणे? 4 पेप्टाइडच्या चेन असतात. पेप्टाइड चेन आणखी कुठं असतात? प्रोटीन मध्ये. तुम्हाला माहिती पेप्टाइड चेन्स काय असतात? CONH. ठीक आहे, ते तुम्हाला शिकवलेलं आहे बायोमॉलिक्युल चॅप्टर मध्ये. बरं, 2 स्मॉल लाईट चेन्स. ज्या 2 छोट्या चेन असतात, 2 छोट्या लेवलच्या, त्यांना काय म्हणायचं? लाईट चेन्स. आणि ज्या 2 मोठ्या लांबच्या लांब असतात त्यांना काय म्हणायचं? हेवी चेन्स. बरं, अन अँटीबॉडी इज रिप्रेझेंटेड ॲज H2L2. H2L2 म्हणजे काय? 2 हेवी 2 लाईट चेन. ओके. बर, त्याच्यानंतर बघूया यांचा डिफरन्स बघूया. ओरिजिन बघा, बी लिम्फोसाइट कुठून ओरिजिन होतात? बोन मॅरो. टी पण बोन मॅरो. बर, त्याच्यानंतर साइट ऑफ मॅच्युरेशन, बुरसा ऑफ फॅब्रिकस और मॅरो. बुरसा ऑफ फॅब्रिकस और मॅरो. अरे यार, हे आपलं याच्यामध्ये बघावं लागेल, काय म्हणतात त्याला? ह्युमन स्केलेटन सिस्टम मध्ये तिथे कळेल तुम्हाला. बुरसा ऑफ फॅब्रिकस और मॅरो कुठं असतं? तर थायमस. थायमस पण तुम्हाला हार्मोन्स मध्ये तिकडे कळेल, हायपोथॅलॅमस, थायमस. ठीक आहे, जाऊ द्या, हे लक्षात ठेवा. फक्त मी तुम्हाला दिलंय याच्यातून काढून आपल्या बुक मधून. प्रोसेसिंग ऑफ अँटीजन बाय द मायक्रोफॅजेस. काय करतात? प्रोसेसिंग ऑफ अँटीजन. अँटीजनवर काय करतात? प्रोसेस करतात का? तर बिलकुल करतात. मायक्रोफॅजेसने. यस, दोन्हीकडे एस एस आहे. बरं, प्रोसेसिंग ऑफ अँटीजन बाय मायक्रोफॅजेस. मायक्रोफॅजेस काय करतात? ऍक्ट करतात. तर दोघं पण करतात. बरं, टाइप्स ऑफ ऍक्टिव्ह सेल्स. प्लाझ्मा सेल्स असतात. बी लिम्फोसाइटच्या काय असतात? ऍक्टिव्ह सेल्सला काय म्हणतात? प्लाझ्मा सेल्स. तर टी लिम्फोसाइटच्या सेल्स काय असतात? सायटोटॉक्सिक. सायटोटॉक्सिक केमिकल. त्याच्यानंतर हेल्पर और सप्रेसर टी सेल्स. हेल्पर आणि सप्रेसर टी सेल्स हे पण आपण फिजिओलॉजी मध्येच बघणार की टी सेल्स काय असतात, हे काय असतात, हेल्पर सेल्स काय असतात. ठीक आहे, वाटलंच तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये यांच्याबद्दल सांगेन, टी सेल्स आणि हेल्पर सेल्स, सप्रेसर. बर, त्याच्यानंतर रेमिनंट ऑफ मेमरी सेल्स. बर, रेमिनंट ऑफ मेमरी सेल्स दोघांमध्ये पण असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. याचं एवढं काही गरज नाही वाटत मला, पण ठीक आहे, आपल्याला लक्षात राहिलं. त्याच्यानंतर एनी फॉरेन सबस्टन्स invading body and capable of stimulating an immunoresponse is called antigen. काय म्हणे?
की एनी फॉरेन सबस्टन्स, अँटीजनची इथं डेफिनेशन दिली आहे बघा मी या स्लाइडमध्ये. एनी फॉरेन सबस्टन्स इन्वेडिंग बॉडी काय करतात म्हणे, कुठलाही फॉरेन सबस्टन्स जो बॉडीवर हल्ला करतो अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युनो सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे काय की इम्युनो सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याची. स्टिम्युलेट करण्याची म्हणजे हम आ गए हे चलो हमसे लढाओ, हम आ गए हे चलो हमसे लढो, असं इम्युनो सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याची ज्यांच्याकडे क्षमता असते त्यांना आपण काय म्हणतो, अँटीजन म्हणतो. जी आपली कोरोनामध्ये आपण बघतो बघा, अँटीजन टेस्ट होते, आमची टेस्ट होते. तर ही अँटीजन टेस्टमध्ये पण काय होते की इम्युनो सिस्टीम ॲक्टिव्ह आहे का नाही. इम्युनो सिस्टीम ॲक्टिव्ह झाली याचा अर्थ काय की कोणीतरी घुसखोरी केलेली आहे शरीरामध्ये, त्या घुसखोरीचा परिणाम स्वरूप आपली इम्युनो सिस्टीम काय झालेली आहे, ॲक्टिव्ह झाली आहे. आपण पेपरमध्ये वाचलं की अमक्या ठिकाणी अँटीजन टेस्टमुळे पॉझिटिव्ह निघाला, तर अँटीजन टेस्ट काय की इम्युनो सिस्टीमनी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केलेली, म्हणजे कोणतरी घुसखोरी केलेली आहे याचा अर्थ होतो. ओके, तर ह्या गोष्टी समजल्या पाहिजे पेपर वाचताना की अरे काय चालू आहे जगामध्ये, काय चालू आहे हे जर समजत नसेल तुम्हाला तर तुमच्या ज्ञानाचा काहीही फायदा नाही. तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला माहीत पाहिजे की कशानं काय होतं, कशानं काय नाही होत. अनुभवापेक्षा सायंटिफिक शास्त्रशुद्धरित्या माहीत पाहिजे. हा चॅप्टर झाला की मी ॲग्रिकल्चरवर शिफ्ट होणार आहे. ॲग्रिकल्चरमध्ये खूप सारे प्लॅन आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मे बी आता जे किसान बिल झालंय मी त्याच्याबद्दल बी काही गोष्टी सांगू शकतो की काय फायद्याचे आहे काय नाही आहे. तुम्ही स्टेट येऊन राहा, हेल्प करत राहा, म्हणजे मला काय म्हणतात त्याला हे सांगत आपले नोट्स वगैरे पाठवत राहा, सर्व पाठवत राहा की जेणेकरून मला पण वाटेल की बाबा हां हे चांगलं अभ्यास करतायत आणि मी तुम्हाला मग त्या पद्धतीने शिकवायला मला पण मोटिवेशन भेटेल. तुमचा टीचर मोटिवेट असणं फार गरजेचं आहे, कारण तुम्ही जर आळशी असले त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या टीचरलाही आळशी बनवतात. तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स देत असले की काय होतं, एक प्रकारचं पॉझिटिव्ह फीडबॅक तयार होतो. पॉझिटिव्ह फीडबॅक केली ठीक आहे. तर नेहमी सांगतो की कोणी तुमच्यासाठी काही करत असलं तर त्याला डिमोटिवेट नका करू, कारण काय होतं त्याने तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये येऊ शकता. म्हणजे त्याने काय होतं एक प्रकारचं की बाबा एक रिदम ब्रेक होऊन जातो. क्लिअर आहे. बरं, प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय इम्युनोसेल, काय म्हणे प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय इम्युनोसेल इन रिस्पॉन्स टू अँटीजन आर कॉल्ड अँटीबॉडीज. ठीक आहे. प्रोटेक्टिव्ह केमिकल्स प्रोड्यूस बाय इम्युनोसेल, जे तुमच्यामध्ये इम्युनोसेल्स असतात, इम्युनो सिस्टीम म्हणून वर्क करणाऱ्या, त्यांनी काय केलेलं आहे त्या अँटीजनला रिस्पॉन्ड करून आला का बेटा फाईटला, चल मग आम्ही पण आमचे काय करतो आर्मी उभी करतो. तर ही आर्मी काय असते मग ही आर्मी असते अँटीबॉडी. ते काय करतात अँटीबॉडीज आपल्या संरक्षणासाठी, म्हणजे आपल्या देशाची आर्मी कोणापासून समजून घ्या एक सिंपल आपल्या देशाचं. अँटीजन म्हणजे चायनीज आर्मी, अँटीबॉडीज म्हणजे इंडियन आर्मी. ठीक आहे. इंडियन आर्मी काय होते, चायनीज लोकांनी घुसखोरी केली की आपली इंडियन आर्मी काय करते डायरेक्ट तिथे जाऊन त्यांच्यावर हल्ला करते. बरोबर आहे की नाही. तसंच आहे, त्यांनी जर काड्या केल्या की आपण जाऊन रिस्पॉन्ड करतो. म्हणजे पॅथोजननं एंट्री मारली आपण रिस्पॉन्ड केला म्हणजे काय त्याला म्हणू शकतो, त्या पॅथोजनला अँटीजन म्हणू शकतो. पॅथोजनला अँटीजन कधी म्हणायचं, जेव्हा तो आपल्या शरीरात घुसतो, आपल्या शरीरात घुसल्याच्या नंतर आपल्या इम्युनो सिस्टमला त्याच्यावर काम करायला भाग पाडतो. बरं, अँटीबॉडीज कशाला म्हणायचं, जेव्हा हे पॅथोजन आपल्या शरीरात येतात त्यांचा नायनाट करण्यासाठी, त्यांना नष्ट करण्यासाठी आपली बॉडी सैनिक उभारते, त्या सैनिकांना म्हणायचं अँटीबॉडीज. ओके, अँटीजन पाहिले आपण, अँटीबॉडीज काय त्यांच्या डेफिनेशन एकदम व्यवस्थित बघितले. आता नेक्स्ट आलंय बघा, नेक्स्ट पॉईंट काय, तर ही डायग्राम आहे, कशाची डायग्राम आहे बरं ही अँटीबॉडीची डायग्राम. कशाची डायग्राम आहे ही, अँटीबॉडीची डायग्राम आहे. अँटीबॉडीच्या डायग्राम मध्ये ही अँटीजन बाइंडिंग साईट आहे बघा, ही काय अँटीजन बाइंडिंग साईट आहे. म्हणजे काय करणार, बरं तुम्हाला माहिती आहे व्हायरसेस म्हणा किंवा इतर एन्झाईम्स म्हणा यांना काय असतात ऍक्टिव्ह साईट्स असतात बघा, जिच्यातून काय होते केमिकल रिॲक्शन फक्त त्याच साईट पासून स्टार्ट होते. मग त्या ऍक्टिव्ह साईट्सला ह्या अँटीबॉडीज काय करतात जाऊन चिटकतात. ह्या ऍक्टिव्ह साईट्सला, कोणाच्या ऍक्टिव्ह साईटला, अँटीजनच्या पॅथोजनच्या, ज्यांच्यापासून आजार होतो त्यांच्या ऍक्टिव्ह साईटला अँटीबॉडी जाऊन चिटकतात की जेणेकरून हे पॅथोजन काय नीट काम करणार नाही. त्यांना जे करायचंय, ज्यांना
जे सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन करायचे आहे आणि आपल्या RNA DNA वर कब्जा करायचा हे त्यांचं धंदा असतो. कोणाचं? खास करून व्हायरसेसचं. तो ते काय करतात? हाणून पाडण्यासाठी तो धंदा त्या व्हायरसेसचा, आपल्या RNA DNA ला कंट्रोल करण्याचा धंदा हाणून पाडण्यासाठी ह्या अँटीबॉडीज त्यांच्या ऍक्टिव्ह साईटवर जाऊन चिटकतात. त्यांच्या ऍक्टिव्ह साईट्सवर जाऊन चिटकल्यानंतर काय होऊन जातं? मग त्यांना केमिकल रिॲक्शन होत नाही. मग अशा वेळेस मग काय होतात? फॅगोसाइट्स ऍक्टिव्ह होतात. फॅगोसाइट्स ऍक्टिव्ह झाल्याच्या नंतर ते त्याला खाऊन टाकतात. कोणाला? व्हायरसेसला किंवा पॅथोजन्सला. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे दिसतंय बघा, ही छोटीशी दिसते अँटीबॉडीची लाईन, हिला म्हणतात लाईट चेन. ह्या ज्या छोट्या 2 चेन आहेत ह्या लाईट चेन, ह्या 2 मोठ्या चेन आहे हेवी चेन. ओके. आणि याच्यानंतर हे काय? हायड्रोजन बॉन्डिंगचे लिंकेजेस आहेत बघा. ओके. चला नेक्स्ट बघा, 2 टाइप्स ऑफ अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स. बरं, आपल्यामध्ये जे अँटीबॉडीचा रिस्पॉन्ड असतो ना, तो पण किती? 2 प्रकारचा असतो. किती प्रकारचा असतो? अँटीबॉडी पण कशी? अँटीबॉडी मेडिएटेड म्हणजे अँटीबॉडी मार्फत जो रिस्पॉन्ड केला जातो तो कसा? 2 प्रकारचा असतो. ठीक आहे. अँटीबॉडी मार्फत केला जाणारा रिस्पॉन्स, अँटीबॉडी मार्फत केला जाणारा रिस्पॉन्ड, नीट ऐकत जा. ठीक आहे. बरं, पहिला काय? ह्युमोरल इम्युनो रिस्पॉन्स. ह्युमोरल इम्युनो रिस्पॉन्स म्हणजे काय? दीज अँटीबॉडीज आर फाउंड इन ब्लड. ज्या अँटीबॉडीज ब्लडमध्ये सापडतात त्याला काय म्हणू मग आपण? ह्युमोरल इम्युनो रिस्पॉन्स. बरं, म्हणजे ज्या ब्लडमधून काय करतात? ऍक्टिव्ह राहतात आणि जे ब्लडमध्ये पॅथोजन्स असतात त्यांना डिस्ट्रॉय करतात. ब्लडमध्ये कोणते पॅथोजन येतात रे? मलेरियाचा आला होता, ब्लडमध्ये एंटर झाला आणि तिथूनच त्यानं तमाशा सुरू केला होता त्याचा. ठीक आहे. तर मग तशा प्रकारच्या तशा प्रकारच्या अँटीबॉडीजला आपण काय म्हणू मग? अँटीबॉडीजच्या ऍक्शनला ह्युमोरल इम्युनो रिस्पॉन्स. बरं, मग सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स काय असतो? टी लिम्फोसाइट मेडिएटेड CIM म्हणजे सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स. ठीक आहे. टी लिम्फोसाइट मेडिएटेड रिस्पॉन्स म्हणजे टी लिम्फोसाइट जे कार्य करते. टी लिम्फोसाइट काय करते? अँटीबॉडी बनवते? नाही. टी लिम्फोसाइट काय बनवते? टी लिम्फोसाइट बनवते असे केमिकल्स जे अँटीबॉडीज बनवायला हेल्प करते. मग असे केमिकल्स कुठे बनवतात? फॅक्टऱ्या कुठे आहे केमिकल बनण्याच्या? सेलमध्ये. कुठे? सेलमध्ये. मग त्याला काय म्हणतो आपण? सेल मेडिएटेड. सेलमध्ये आहे ना मशिनरीज, रायबोझोम्स आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, आणखीन काय काय भरपूर गोष्टी आहेत. तुम्हीच सांगा मला कमेंट करून. आता मी पण विसरत चाललोय, तुमचे सर काही अभ्यास करत नाहीये. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे मग तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यांना काय म्हटलं जातं मग? कशामध्ये इन्क्लूड केल्या जातं? सेल मेडिएटेड. सेलमधून होतात त्या हेल्प टी लिम्फोसाइटसाठी. नेक्स्ट आहे बघा, व्हेरी ऑफन वेन ह्युमन ऑर्गन लाईक हार्ट, आय, लिव्हर, किडनी फेल्स. आता हे तेच मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सेल्फ नॉन सेल्फ. हे बघा, सेल्फ नॉन सेल्फ. बघा काय होतं म्हणे, बऱ्याच वेळा ह्युमनचे ऑर्गन हार्ट, आय, लिव्हर, किडनी फेल होतात किंवा काम करत नाही. मग अशा वेळी ट्रान्सप्लांटेशन इज द ओनली रेमेडी टू एनेबल पेशंट टू लिव्ह नॉर्मल लाईफ. मग अशा वेळी काय करायला जातो? प्रत्यारोपण म्हणजे त्याला ट्रान्सप्लांट करायचं, एखाद्याचं हार्ट लावून चिपकवणं, हा एकच ऑप्शन राहतो. बरं, ग्राफ्ट फ्रॉम जस्ट एनी सोर्स. बरं, अशा वेळी काय केलं जातं मग? की तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीचं हार्ट लावलं जातं. मग दुसऱ्या व्यक्तीचं हार्ट लावण्याला काय म्हटलं जातं? ग्राफ्ट. एखाद्या व्यक्तीचा ऑर्गन तुमच्या शरीरात लावला जातो म्हणजे काय जातं? ग्राफ्ट म्हणतात. तुम्ही 9वी 10वीला शिकले असन ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग मध्ये काय की आपल्या इथं बघा, आपल्या आंब्याचे झाडं बघा, आपल्या इथं गावरान आंब्याला मस्त कलमीकरण, तुम्ही त्याला कर्मीकरण, ग्राफ्टिंगला काय मराठी नावे कलमीकरण, कलमीकरण करतात. तुम्ही काय करतात? एक तर त्याला मस्तपैकी दशेरीचं म्हणा किंवा राजबाग, लालबाग याचे काय करतात? वाण लावतात आणि त्याची ग्राफ्टिंग करतात आणि मग त्याच्यावर ते झाड वाढतं. ठीक आहे. तशाच प्रकारचं आपण काय करतोय मग? दुसरंच एक हे करतो, ग्राफ्ट आणतो, म्हणजे दुसऱ्याचंच हार्ट आणतो आणि आपल्या बॉडीमध्ये टाकतो. बरं, असं हार्ट कोणाचं पण आणून लावलं तर चालतं का? नाही. त्याच्यासाठी बऱ्याचशा टेस्ट होतात, बघतात की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे अँटी सेल मेडिएटेड अँटीबॉडीज आहे, कोणते सेल मेडिएटेड अँटीबॉडीज हे प्रोड्यूस करू शकतो, कोणत्या प्रकारचं याचं ब्लड ग्रुप आहे, त्याच्यानंतर साईज काय, वय काय. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी बसवण्यापूर्वी
चेक केल्या जातात एखाद्याचं हार्ट जर लावायचं असेल. ठीक आहे. तर बघा मग इथं काय सांगितलं, ग्राफ्ट फ्रॉम जस्ट एनी सोर्स, अन ॲनिमल, अनादर प्रायमेट और एनी ह्युमन बीइंग कॅनॉट बी मेड सिन्स ग्राफ्ट वुड बी रिजेक्टेड सूनर और लेटर. काय होऊ शकतं म्हणे की जर असं कोणाचंच एखाद्या ॲनिमलचं पायाच्या जागी कोणी म्हणतात बकरीचा डोळा लावा, आमका लावा, किंवा अनादर प्रायमेट म्हणजे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचं प्रायमेटचा किंवा दुसऱ्या एखाद्या ह्युमन बिईंगचा, ठीक आहे, जर तुम्ही लावला तर काय होतं म्हणे तुमची बॉडी त्याला रिजेक्ट करू शकते, आज न उद्या, आता नाही तर काही काळानंतर. अशा वेळी काय होईल, तुमची बॉडी न तर त्याला रिजेक्ट करायला लागलं की तुम्हाला तातडीनं दुसरा ऑर्गन लागणार, कारण तुमची बॉडी त्याला रोज डिस्ट्रॉय करत चालली आहे, त्याला ठेवतच नाहीये. मग अशा वेळी तिचं फंक्शन नीट नाही होणार. अशा केसेस बऱ्याच होतात. बरं, टिश्यू मॅचिंग. मग काय काय बघावं लागतं बघा, टिश्यूची मॅचिंग करावं लागती. जर तुम्हाला ग्राफ्ट बघायचा आहे, शोधायचा आहे एखाद्याचा, म्हणजे हार्ट दुसऱ्याला लावायचा आहे किंवा किडनी लावायची, तर मग ते काय करतात, टिश्यूची मॅचिंग करतात. तर दोघांचे टिश्यू चांगल्या बरोबर सारख्याच प्रकारचे आहे का. ब्लड ग्रुपची मॅचिंग करतात, इसेन्शियल बिफोर अंडरटेकिंग एनी ग्राफ्ट और ट्रान्सप्लांट. ठीक आहे, ब्लड ग्रुप पण काय इसेन्शियल आहे, कारण बघा ए आणि बी, ए वाल्याला बीचं रक्त चढवलं, बी वाल्याला एचं रक्त चढवलं, तर दोघं एकमेकाचे रक्त एकमेकाला मारायला सुरुवात करतात. लिटरली सांगतो असं होतं. ए वाल्या आणि बी वाल्याचं रक्त एक्सचेंज नाही केलं जातं, ओ चालतं पण हे नाही चालत एक दुसऱ्याला. ए बी वाल्याला कुठलंही रक्त दिलं चालतं, पण हे असं असतं म्हणतात की एचं त्याला चालत नाही. बरं, इवन आफ्टर धिस द पेशंट हॅज टू टेक इम्युनोसप्रेसंट ऑल ऑर हिज लाईफ. काय करावं लागतं म्हणे, त्याच्या पूर्ण आयुष्यभर त्याला इम्युनोसप्रेसंट खावं लागतं. आता तुम्हाला एक प्रॅक्टिकल केस सांगतो कसं असतं. तर हे की समजा एखाद्याचं तुमचं टिश्यू मॅच झाली, त्याचे म्हणजे तुमच्या एखाद्या XYZ माणसाचं हार्ट खराब आहे आणि YZ माणसाचं हार्ट तुम्हाला लावायचं आहे, तर सगळ्या गोष्टी मॅच झाल्या, टिश्यू मॅच झाली, ब्लड ग्रुप मॅच झाला, साईज मॅच झाली, सगळं मॅच झालं. ते सगळं मॅच झालेलं असताना सुद्धा तुम्हाला ते उचललं आणि हार्ट लावून दिलं, तर इतक्यातच होऊन जातं का, नाही होऊन जात. इतक्यात ती गोष्ट थांबत नाही, त्यानंतर तुम्हाला इम्युनोसप्रेसंट दिल्या जातात. तुम्हाला काय दिल्या जातात, इम्युनोसप्रेसंट. इम्युनोसप्रेसंट काय असतात, जे तुमच्या इम्युनिटीला सप्रेस करून ठेवतात, तिला उबळून बाहेर येऊ देत नाही. कळलं का, तुमच्या ॲटो इम्युनिटीला, म्हणजे हे जे असतात ना तुमची इम्युनिटी, ठीक आहे, आर्टिफिशियल इम्युनिटी, तिला बाहेर येऊ देत नाही. ॲक्वायर्ड इम्युनिटी जी असते ना, तिला बाहेर येऊ देत नाही. त्याच्यासाठी हे इम्युनोसप्रेसंट तुम्हाला खावे लागतात जवळपास आयुष्यभर. जर तुम्ही ते खाल्ले नाही तर तुमची इम्युनिटी ॲक्टिव्ह होते आणि तुमच्या त्या ऑर्गनला डिस्ट्रॉय करते. सर अशाने आम्ही कमजोर होऊन जाऊ दुसऱ्याचं हार्ट ट्रान्सप्लांट केल्यावर. बिलकुल तुम्ही कमजोर होतात, तुम्ही पहिल्यासारखे इतके नॉर्मल राहत नाही. आफ्टर ऑल ते जे हार्ट किंवा ते जे किडनी, ती जे लिव्हर, ते तुमचं नाही दुसऱ्याचं आहे. क्लिअर आहे. तर त्याच्याबद्दल कधी पण हे होऊ शकतं, उठाव होऊ शकतो तुमच्या बॉडीकडून. ते उठाव होऊ नये म्हणून इम्युनोसप्रेसंट तुम्हाला लाईफ टाईम खावं लागतं. बरं, द बॉडी इज एबल टू डिफरन्शिएट सेल्फ अँड नॉन सेल्फ. आपली जी बॉडी आहे ती ओळखत असते आपलं काय आणि परक्याचं काय. ठीक आहे. बरं, सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्राफ्ट रिजेक्शन. म्हणजे जे काय तुमच्या शरीरामध्ये किंवा XYZच्या शरीरामध्ये जे काय ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेला आहे, जो काय ऑर्गन बसवलेला आहे, त्याला रिजेक्ट करणारी जी इम्युनो सिस्टम असते, इम्युनो रिस्पॉन्स असतो, त्या इम्युनो रिस्पॉन्सला काय म्हणतात, सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स. इथे काय केलं जातं, सेलच रिजेक्ट केल्या जातात. म्हणजे तुम्हाला एखाद्याला हार्ट बसवलं तर त्या हार्टच्या सेलच ते रिजेक्ट करतात. नाही आमच्या नाही, ते आम्हाला चालत नाही, काही नाही, अमकं नाही टमकं नाही. डायरेक्ट ते काय करतात, त्या सेल्स रिजेक्ट करतात, त्या सेल्सला डिस्ट्रॉय करतात. त्या हार्टला काय करायला लागतं, आपली बॉडी डिस्ट्रॉय करायला लागते. ओके, हा लेक्चर चांगलाच लांब झालं. त्याच्यानंतर हे बघा, इननेट आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीचे डिफरन्सेस आहे. काय, प्रेझेंट फ्रॉम द बर्थ, डेव्हलप ड्युरिंग लाईफ. बरं, इम्युनिटी रिमेन्स थ्रू आउट द लाईफ. इननेट इम्युनिटी लाईफ टाईम राहते. तर ॲक्वायर्ड इम्युनिटी कॅन बी शॉर्ट लिव्ड ऑर लाईफ लॉंग, दोन्ही प्रकारची असते. बरं, कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन अँड इट्स अँटीजन इज नॉट इसेन्शियल.
इननेट इम्युनिटीमध्ये पॅथोजन आलेच पाहिजे किंवा अँटीजन आलेच पाहिजे याची गरज नसते, ती तरी सुद्धा ऑटोमॅटिक तयार होऊन जाते. बरं, ॲक्वायर्डमध्ये पॅथोजन आला तरच, म्हणजे ठेस लागली तरच आम्ही शहाणं होणार, त्याच्याशिवाय आम्ही शहाणं होणार नाही. बरं, इननेट इम्युनिटी इज इनहेरिटेबल, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जाते. इनहेरिटेबलचा अर्थ असाच होतो का? ओके, वन जनरेशन मधून अदर जनरेशन मध्ये जाते. इनहेरिटेबल. Acquired immunity cannot be passed to the next generation except for a brief period of neonate. काय म्हणे? निओनेट. निओनेट म्हणजे काय? निओनेट म्हणजे न्यूबॉर्न चाइल्ड. ओके, निओनेट म्हणजे न्यूबॉर्न चाइल्ड. ॲक्वायर्ड इम्युनिटी या जनरेशन मधून त्या जनरेशन मध्ये पास नाही होत, तिला अनुभवातूनच मिळवल्या जातं. काही गोष्टी अनुभवातूनच मिळतात, जसं की प्रॅक्टिस करावं लागते फिजिक्सच्या केमिस्ट्रीच्या प्रॉब्लेमची, त्याच्यानंतरच कळतं की करेक्ट आन्सर काढून सुद्धा ऑप्शन चुकीचा मार्क केला जातं. कारण का? आम्ही ना याच्याकडे लक्ष देत नाही. कशाकडं? युनिटकडं. आन्सर असते आलेलं जूलमध्ये आणि आम्ही कॅलरीवाला आन्सर मार्क करून देतो, असं करतात तुम्ही. तर असं झालं नाही पाहिजे. इट प्रोटेक्ट्स द इंडिव्हिज्युअल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिसीजेस ऑफ अदर ऑर्गॅनिझम. बरं, काय म्हणतात? इंडिव्हिज्युअलला वाचवतात. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिसीजेस फ्रॉम द अदर ऑर्गॅनिझम. बरं, इट प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल फ्रॉम पॅथोजन प्रेझेंट ऑन द अदर मेंबर ऑफ द सेम पिसीज. बरं, ॲक्वायर्ड इम्युनिटी काय करते मग? की दुसऱ्याला झालेला आजार आपल्याला नाही हो, त्याच्यापासून आपल्याला वाचवते. ठीक आहे, अदर मेंबर ऑफ सेम पिसीज म्हणजे जर दुसऱ्या ह्युमन बिंगला, सेम पिसीज म्हणजे ह्युमन बिंगचं कम्पॅरिझन ह्युमन बिंग सोबतच होईल, मग काय करते? वाचवते. आजचं हे जरा लेक्चर थोडं लांबलंय, काही नाही होत, 2 टप्प्यात बघितलं तरी चालत. ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी काय असते. ठीक आहे, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन, इम्युनायझेशन या गोष्टी घेऊ आपण. तोपर्यंत भेटूया. याच्या नोट्स पाठवा, मोटिवेटेड ठेवा आम्हाला पण, आणि स्वतः पण मोटिवेटेड राहण्याचा प्रयत्न करा. अजून काही बिघडलेलं नाही, अभ्यास चालू ठेवा.